नमस्कार. केक आपल्या सगळ्यांच्या आवडीचा आणि तो जर चॉकलेट केक असेल तर केक केल्यानंतर अगदी काही वेळातच फस्त होतो. चॉकलेट केक कॉफी बरोबर किंवा टी टाईमला खाण्यासाठी मस्तच. आपण बाहेरून चॉकलेट केक आणतो, तो बरेचदा मैद्याचा असतो. म्हणून आज आपण गव्हाचं पीठ वापरून चॉकलेट वॉलनट केक तयार करणार आहोत. कुणाला सांगूनही खरं वाटणार नाही की हा केक गव्हाच्या पिठापासून बनवला आहे. इतका हा केक विकतसारखा जाळीदार आणि सॉफ्ट तयार होतोच आणि चवीलाही खूप छान लागतो. आपणही असा डिलिशियस चॉकलेट वॉलनट केक सहज बनवू शकाल. यासाठी व्हिडिओमध्ये दिलेल्या सूचना आणि टिप्स व्यवस्थित फॉलो करा, म्हणजे आपला चॉकलेट वॉलनट केक अगदी परफेक्ट तयार होईल अगदी पहिल्या प्रयत्नात. तर ह्या चॉकलेट वॉलनट केकसाठी लागणारं साहित्य आपण पाहूयात. यासाठी एक मोठा बाउल मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. आपल्या घरातल्या कुठल्याही वाटीचं प्रमाण आपण घेऊ शकता आणि त्याच वाटीच्या प्रमाणात मी 3/4 वाटी इथे साखर घेतली, पिठी साखर. 1/4 वाटी आपण इथे तेल घेतलेलं आहे. कोको पावडर घेतली आहे 1/4 आणि 1/4च किंवा आपल्याला लागेल तसे आपण इथे अक्रोड वापरणार आहोत. केक तयार करण्यासाठी जे भांडं आपण वापरणार आहोत त्याला व्यवस्थित आपण तेल लावून घेणार आहोत. यासाठी मी इथे बटर पेपर गोलाकार कापून घेतला. पहिल्यांदा या भांड्याला संपूर्ण तेल लावून घेतलं, त्यात बटर पेपर घातला आणि वरनं पुन्हा त्याला तेल लावून घेतलेलं आहे आणि अशा रीतीने हे आपण भांडं ग्रीस करून घेतलं आहे. पुढची रेसिपी पाहण्यापूर्वी मी आपले आरोग्य रुची किचन कट्ट्यावर स्वागत करते. एक मोठा बाउल घेऊयात आणि या बाउलमध्ये आता मी 1/4 कप आपण जे तेल घेतलं आहे ते घालून घेतलेलं आहे. मी इथे शेंगदाणा तेल घेतलं आहे. बरेच जण म्हणतात त्याचा वास येतो, पण मला तसं काही वाटलं नाही, कारण की आपण त्यात व्हॅनिला इसेन्स पण घालणार आहोत. इथे मी इन्स्टंट कॉफीचं जे छोटं पाऊच मिळतं ते घालून घेतलेलं आहे. साधारणतः अर्धा चमचा ते बसलेलं आहे पावडर. आणि रेसिपी आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे नवीन येणाऱ्या रेसिपींचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळेल. हे आपण 3/4 वाटी म्हणजे एक वाटीला थोडी कमी अशी पिठी साखर घालून घेतलेली आहे त्या मिश्रणात आणि व्यवस्थित मिक्स करून घेतो आहे. आता त्यामध्ये आपण दूध घालून घेणार आहोत. लागेल तसं आपण इथे दूध वापरणार आहोत. शेवटी आपल्याला कळेल साधारणपणे आपण किती दूध वापरले ते. हे आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. पिठी साखर चाळून घेतली असती तर बरं झालं असतं, म्हणजे ज्या गुठळ्या झाल्यात त्या नसत्या झाल्या, पण ओके. पण व्यवस्थित ते छान मिक्स करून घेऊयात. हे बघा, त्यातल्या गुठळ्या सगळ्या निघून गेल्यात. तिकडे आता पहिल्यांदा आपण महत्त्वाचं म्हणजे इथे आपण कढई गरम करायला ठेवूयात आणि त्यामध्ये मी मीठ घालून घेतलेलं आहे. आज आपण केक आपला कढईमध्ये बेक करणार आहोत. मीठ घातलेलं आहे. आपल्या घरात जे उपलब्ध असेल ते मीठ घालू शकता आणि त्याच्यावरती हा स्टँड ठेवला आहे आणि आता त्याला झाकण लावूयात आपण आणि मध्यम आचेवरती आपण 10 मिनटं हे छान हीट करून घेणार आहोत, प्रीहीट करून घेणार आहोत. मिश्रणाच्या बाउलवरती आपण ही चाळणी ठेवून घेतलेली आहे. त्यामध्ये 1 वाटी गव्हाचं पीठ आपण घालून घेतलं आणि त्यातच आता 1/4 वाटी कोको पावडर आपण घालून घेतलेली आहे आणि इथे आता आपण मिल्क पावडर घालणार आहोत. 2 टेबलस्पून, मोठे टेबलस्पून आपण इथे मिल्क पावडर घेतली आहे आणि हा बेकिंग सोडा घेतलेला आहे पण बेकिंग पावडर. हे बघा, अगदी 1 टेबलस्पून घेतला आहे. व्यवस्थित चमचा पसरवून घेतलेला आहे, कमी जास्त नाही. आणि असाच बेकिंग सोडाही आपण अर्धा चमचा घालून घेतलेला आहे आणि आता हे व्यवस्थित मिक्स करून आपण चाळून घेणार आहोत. आणि आजची रेसिपी आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आणि व्यवस्थित हे चाळून मिश्रण आपलं बाउलमध्ये घेणार आहोत. हे बघा, आपण पाहू शकता सगळं व्यवस्थित मिक्स झालं आणि जो गव्हाच्या पिठाचा जो कोंडा होता तो निघाला, तो टाकून देऊया. आणि आता हे व्यवस्थित आपण एका दिशेने फिरवून असं मिक्स करून घेणार आहोत. हलक्या हाताने फिरवायचं आहे. यामध्ये आता आपल्याला दूध लागेल. त्याच्या आधी मी इथे 1 चिमूटभर मीठ घालून घेतलेलं आहे आणि आता यामध्ये आपण दूध घालून घेऊयात. आत्तापर्यंत आपण साधारणतः 1 वाटीभर दूध वापरलेलं आहे. पुन्हा हे आपण एकाच दिशेनं हलक्या हातानं फिरवत मिक्स करून घेऊयात. लागेल तसं आपण दूध घालून घेणार आहोत. हे बघा, छान जाळी पडायला लागलेली आहे त्याला. इथे मी आणखी अर्धी वाटी दूध घालून घेतलेलं आहे. याला आपल्याला रणी अशी कन्सिस्टन्सी त्याची तयार करायची, म्हणून मी पुन्हा आणखी दूध घालून घेतलेलं आहे. म्हणजे जवळजवळ आपण इथे 2 वाटी दूध वापरलेलं आहे. अत्यंत हेल्दी असा हा आपला केक तयार होणार आहे, कारण की इथे आपण गव्हाचं पीठ, दूध, मिल्क पावडर आणि परत अक्रोड असे पदार्थ वापरले. अर्धा चमचा इथे मी लिंबाचा रस वापरला, अर्धा चमचापेक्षा जास्त, आणि व्हॅनिला इसेन्स अर्धा चमचा घातलेला आहे आणि तेही आपण
कट फोल्ड असं मिक्स करून घेणार आहोत. खूप वेळ मिक्स करायचं नाही आता, कारण की केकमध्ये जेव्हा आपण लिंबू पावडर किंवा व्हिनेगर घातलं तरी चालेल. असं घातल्यानंतर थोडंसं फिरवून ते लगेच आपण केक बेक करणार आहोत. त्या भांड्यात काढून घेतलं आणि जेवढं शक्य आहे तेवढं लगेच आपण ते बेकिंगला ठेवणार आहोत. हे बघा, छान आपला टीनमध्ये आपण काढून घेतलेलं आहे हे. आणि आता टॅप करून घेतो आहे, म्हणजे त्यामध्ये जे एअर बबल झाले आहेत ते निघून जातील. आणि आता आपण हा केक बेक करायला ठेवूयात. पण त्याआधी आपण हा चॉकलेट वॉलनट केक आहे, त्यामुळे ह्याच्यावरती अक्रोडचे छोटे छोटे जे तुकडे केलेले आहेत वॉलनटचे ते घालून घेतलेले आहे. खूप छान अट्रॅक्टिव्ह वाटतं बघा. आता ते झाकण काढलं आहे, आपली कढई छान प्रीहीट झाली आहे. त्याच्यावरती आता हे भांडं ठेवून दिलं आहे. झाकण ठेवून लो टू मीडियम आचेवरती आता हे आपण बेक करायला ठेवणार आहोत. फ्लेम लो टू मीडियम ठेवायची आहे आणि साधारणतः 35-40 मिनटात हा केक तयार होतो. आपल्या गॅसचं टेम्परेचर ऋतुमानानुसार कमी जास्त वेळ लागू शकतो, म्हणून 30 मिनटानंतर एकदा चेक करायचं आणि नसेल झाला तर पुन्हा 10 मिनटासाठी ठेवायचं. पण आपला बरोबर 35 मिनटात हा केक छान तयार झाला आहे. सुरी घालून बघितलं, त्याला अजिबात चिकट लागलेलं नाही आहे, म्हणजे आपला केक व्यवस्थित बेक झाला आहे. गॅस बंद केला आणि केक थोडा वेळ 1-2 मिनटं झाकून ठेवला आणि आता काढून घेतला. पाहू शकता खूप छान रंगही आलेला आहे आपल्या केकला. आता एक कापडाने झाकून तो नॉर्मल टेम्परेचरला येईपर्यंत, गार होईपर्यंत ठेवला. आणि आता हे बघा, सुरीच्या सहाय्यानं त्याच्या कडा बाजूनं मी मोकळ्या करून घेते आहे. त्याच्यावरती कापड टाकून आपण अर्धा ते 1 तास गार व्हायला ठेवून दिला. तो व्यवस्थित गार झाला म्हणजे केक व्यवस्थित डिमोल्ड होतो, भांड्यापासून व्यवस्थित निघतो. हे बघा, आपण पाहू शकता अगदी सहज निघालेला आहे बटर पेपरसुद्धा. आणि किती छान जाळी पडलेली आहे त्याला. आणि छान असा स्पॉन्जी आपला केक तयार झाला आहे आणि रंग तो खूपच सुंदर आलेला आहे. अगदी बाहेर मिळतो तसा चॉकलेट केक परफेक्ट तयार झालेला आहे आपला. केक बनवताना आपण त्यामध्ये कॉफी वापरली, त्यामुळे सुंदर रंगही आलेला आहे आणि केकला एक चॉकलेटचा छान फ्लेवरही येतो. तर असा हा आपला चॉकलेट वॉलनट केक गव्हाच्या पिठापासून तयार केलेला. आपण हे नक्की बनवून पहा आणि आपला प्रतिक्रिया मला कमेंट्समध्ये नक्की कळवा. तर असा हा स्पॉन्जी, एकदम स्पॉन्जी विकत मिळतो तसा, पण मैद्याचा नाही, असा गव्हाच्या पिठापासून बनवलेला आपला वॉलनट केक तयार आहे. हे बघा, आपण पाहू शकता किती सॉफ्ट आणि मॉइश्चर असलेला असा हा आपला जाळीदार केक तयार आहे. तर पुन्हा भेटूया अशा छान छान रेसिपींसह. तोवर आनंदी रहा, आरोग्यदायी आणि रुचकर खा आणि पाहत रहा आरोग्य रुची किचन कट्टा. धन्यवाद.